नीरज त्यांच्या मित्रांसमवेत त्याच्या मित्राच्या लग्नासाठी त्यांच्या शहरातील एका हॉलमध्ये गेला होता. नीरज अमेरिकन शिक्षण घेऊन आलेला होता. जवळच्या मित्राचे लग्न होते. त्याचा मित्र त्याला फोन करून सारखं बोलवत होता आणि लग्नाला नाही आला तर तुझ्याशी कधीच बोलणार नाही असा म्हणायचा. इच्छा नसतानाही नीरज 2 दिवस सुट्टी काढून आलेला होता. नीरजची परीक्षा जवळ आली होती. त्यानंतर तो जॉबवर रुजू होणार होता, कारण त्याला त्याच्या कॉलेजमधूनच प्लेसमेंट मिळाली होती. थोड्या दिवसांनंतर इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्याच्या कंपनीचे अधिकारी येणार होते आणि त्याला कंपनीमध्ये जॉब लागणार होता. नीरजने त्याच्या अभ्यासातून अजिबात लक्ष हटवले नाही आणि त्याच्या मित्राने त्याला लग्नासाठी बोलावलं होतं, म्हणून तो लगेच आला. आणि नीरज खूप दिवसांपासून घरच्यांना सुद्धा भेटला नव्हता. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो. कोणालाच कोणासाठी भेटण्यासाठी वेळ नसतो. या सगळ्यांचा विचार करून नीरज त्याच्या मित्रासाठी लग्नाला आला होता. तो लग्नाला आल्यामुळे खूप आनंदी होता आणि घरी जाऊन त्याने त्याच्या आजी आजोबांना सरप्राईज देईल असे त्याला वाटले. नीरजच्या घराजवळ त्याच्या मित्राचं घर होतं. आपल्या मित्रांचा मान ठेवण्यासाठी त्याने लग्नाला येण्याचा प्लॅन केला होता. त्यामुळे त्यांनी आजी आजोबांना येण्याचे सांगितले नव्हते. त्याला वाटले की तो अचानक घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना आजी आजोबांना भेटेन तर त्यांनाही आनंद होईल. त्याच्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना आश्चर्यचकित करण्यासाठी नीरज त्याच्या मित्राच्या लग्नाला येतो. तो हॉलचे गेटजवळ येतो. मंडपात त्याला त्याच्या मित्राचे आई वडील दिसतात आणि काही मित्रही त्या बहाण्याने त्याला भेटतात. त्याला भेटून सर्वांना खूप आनंद झाला होता. नीरजचे जुने मित्र भेटल्यानंतर त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. सगळे मित्र मिळून मस्ती करत होते. सगळेजण आपल्या मित्राच्या लग्नासाठी आले होते. सगळे मित्र लग्नाच्या मिरवणुकीत धमाल नाचत होते. लग्नाची मिरवणूक झाली आणि सर्व मित्र जेवणासाठी निघाले. नीरज मित्रांसोबत जेवायला गेला. जेवणाची सुरुवात झाली आणि नीरजचा मित्र म्हणाला, अरे, तुम्ही हे अन्न खात आहात का? किती जड आहे ते. मला लग्नाला येऊन खूप दिवस झाले आहे. मला असले लग्नाचे जेवण आवडत नाही. तुम्ही खाते. मी माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. तिथं मावशी एक भाकरी करत होत्या. तुम्ही जेव्हा मी माझ्यासाठी भाकरी आणि भाजी घेऊन येतो. त्यानंतर त्याला नीरज दिसतो. अरे मित्रा, तुला वेळ मिळाला वाटतं. आम्ही तुला भेटायला उत्सुक होतो आणि आज तुझी भेट झाली एकदाची. चल माझ्याबरोबर. नीरज, आपण दोघे तिथे भाजी आणि भाकरी घेऊन येऊ. दोघे पण जेवण आणण्यासाठी गेले. दोघे जेवण घेत असताना नीरज आणि त्याचा मित्र भाकरी घेण्यासाठी पोहोचले. तेव्हा त्यांना दिसले की तिथे एक आजी भाकरी करत आहे आणि तिने तिचा अर्धा चेहरा साडीने झाकलेला होता. नीरजला असे वाटले की तो त्या आजीला ओळखत असावा, पण ती स्वयंपाक करत होते. त्याला काहीच आठवत नव्हते. ती आजी कोण आहे त्याकडे नीरजने लक्ष दिले नाही आणि तो त्याच्या मित्रांसोबत जेवायला बसला. सगळ्यांनी जेवण केले आणि निघून गेले. टेबलावरचे पान उचलण्यासाठी तिथे एक आजोबा वयस्कर आले होते. तेवढ्यात नीरजची त्यांच्यावर नजर पडली. तेव्हा नीरजला वाटले की ते त्याचे आजोबा आहेत. तेवढ्यात त्याचा मित्र आला आणि नीरजला घेऊन गेला. चल ना रे, आपण फोटो काढूया. फोटो काढून झाल्यानंतर नीरज पुन्हा एकदा आजोबांना शोधण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला ते कुठेच दिसले नाहीत. नीरज त्याच्या मित्रासोबत होता आणि त्याला वाटले की आपले तर आजोबा घरी असतील, ते इथे कशाला येतील. तरी पण नीरजला असं वाटायचं की ते आजोबा होते तरी कोण. आणि इकडे तिकडे पाहून झाल्यानंतर तो एका ठिकाणी पोहोचला.
तिथे जेवणाची पाने धुतली जात होती. तेव्हा नीरजने पाहिलं की जेवणाची पानं धुणारी व्यक्ती दुसरे तिसरे कोणीही नसून त्याचे सख्खे आजोबाच होते. त्याला विश्वासच बसत नव्हता. तिथं असं कसं होऊ शकतं? माझे आजोबा तर घरी आरामात असतील. ते कशाला येतील? लोकांची कामं करायला येतील. त्यांना काय कामाची गरज? नीरज त्या आजोबांकडे पाहतच राहिला. त्या आजोबांनी नीरजला पाहिले नव्हते. त्या आजोबाने जेवणाची पानं धुतल्यानंतर मागे वळून पाहिलं तेव्हा नीरज त्यांच्याकडेच पाहत होता. नीरज आपल्याकडे पाहत आहे ते पाहून त्या आजोबांना धक्काच बसला आणि त्यांच्या हातातील पाणी सगळे खाली पडले. नीरजला कळून चुकले की ते आजोबा दुसरे कोणीच नसून त्याचेच आजोबा आहेत. आजोबांच्या हातून पानं खाली पडून तुटली होती. तेव्हा तिथे अचानक एक माणूस आला आणि तुटलेली पानं पाहून मारण्यासाठी त्या माणसाने आजोबांवरती हात उचलला. हे पाहताच नीरज समोर येऊन त्या माणसाचा हात पकडला आणि बोलला की खबरदार, ते माझे आजोबा आहेत. तुम्ही असे मारू शकत नाही. ते वयस्कर आहेत. त्याचे तरी भान ठेवा. अरे तुला माहीत आहे का या म्हाताऱ्याने किती मोठं नुकसान केलं आहे? हे असे आजोबा हात जोडून कामाची विनवणी करत होते आणि मी त्यांना काम दिलं आणि आता एकदा काम मिळाल्यानंतर नुकसान करतात. अशा माणसांना हीच शिक्षा दिली पाहिजे. हे ऐकून नीरजला खूप राग येतो. नीरजने त्या माणसाला विचारले की या तुटलेल्या पानांचे किती पैसे द्यायचे आहेत तुम्हाला? नीरजने त्याच्याकडील 1000 रुपये काढले आणि त्या माणसाच्या हातावर ठेवले. तुमची पाहिजे असतील तर सांगा. कमीत कमी 7 ते 8 पानं असतील की जे नीरजचे आजोबा कांतीलाल यांच्या हातून तुटून पडले. त्या माणसाला पैसे दिले आणि तो माणूस निघून गेला. एवढ्या वाईट परिस्थितीत असताना तुला समोर पाहून नीरजचे आजोबा कांतीलाल यांना खूप लाज वाटत होती. थोड्या वेळानंतर तिथे एक नीरजचा मित्र आला आणि नीरजचे आजोबा तिथून निघून जात होते. नीरजने आपल्या मित्राला तिथून माघारी पाठवले आणि त्याने आजोबांचा हात पकडून म्हणाला, तुम्ही कुठे चाललात आजोबा? मला एक सांगा आजोबा, तुम्ही इथे काय करत आहात? तुमच्यावर अशी कोणती वेळ आली की तुम्ही इथे काम करत आहात? आपल्या घरी तर अशी कामाची गरज पण नाही आहे. मग तुम्ही इथे काम का करत आहात? नीरजचे आजोबा बोलले, तू मला इथे बोलू नको. कोणी पाहिले तर उगाच तुझी बदनामी होईल. तुझी इज्जत जाईल. लग्न झाल्यानंतर तू मला बाहेर भेट, आजोबांनी नीरजला सांगितले. तेवढ्यात नीरज म्हणाला, आजोबा यात कसली आली बदनामी? माझ्यासाठी बेइज्जतीची गोष्ट ही आहे की आई वडील असतानासुद्धा तुम्ही इथे काम करत आहात, तेही या वयात. तेवढ्यात त्याची आजी मागून येते आणि आजोबांना बोलते, अहो माझे इकडचं काम झाले, चला आपण आता जाऊयात. आजीच्या साडीच्या पदराने हात पुसत बोलत होते. स्वयंपाक करून हात धुवून आली होती नीरजची आजी. आजीचं लक्ष अजिबात नव्हतं नीरजकडे. आल्या आणि आजोबांना सांगू लागल्या, चला आपण निघूयात. नीरजला आपल्या आजी आजोबांना अशा अवस्थेत पाहून शकला नाही. त्याचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की त्याचे आजी आजोबा एक दिवस असेही काम करतील. आई वडील असताना देखील नीरजने आपल्या आजी आजोबांना शपथ घातली आणि सांगितले की खरं सांगा मला, तुम्ही दोघे इथे काय करत आहात? मी गेल्या वर्षी घरी आलो होतो तेव्हा तुम्ही निवांत घरी होता. घरचं सगळं ठीक होतं. मग अचानक असं काय झालं मला सांगा. दोघांनाही प्रश्न पडला की याला उत्तर काय द्यायचे, पण दोघांनीही खरे सांगायचं ठरवलं. आपल्या नातवाच्या मायेपुढं प्रेमापुढं त्या दोघांनीही खरं काय आहे ते सांगावे लागले आणि नीरजच्या आजी आजोबांनी त्याला खरं काय आहे ते सांगितलं आणि नीरजच्या पायाखालची जमीनच सरकली.
नीरजला धक्का बसला. नीरज तिथे डोक्याला हात लावून बसला होता. त्याला असं कधीही वाटलं नव्हतं किंवा त्याने असा कधीच विचारसुद्धा केला नव्हता की त्याची आजी आजोबांना त्यांचे आईवडील अशी काही वागणूक देतील. गेल्या वर्षी नीरजचा पेपर देऊन घरी आला होता तेव्हा त्याची आई त्याच्या आजी आजोबासोबत व्यवस्थित राहत होती, खूप काळजी करत होती, देखभाल करत होती. मग आईला असं काय झालं असं वाटत आहे, नीरजने प्रश्न विचारला. तेव्हा त्याच्या आजी आजोबांनी त्याला खरं कारण सांगितलं. खरंच नीरजच्या आईला त्याचे आजी आजोबा पहिल्यापासूनच आवडत नव्हते, म्हणून ती काही बोलत नव्हती. त्यांच्या या परिस्थितीचे कारण स्वतः नियोजन होता. तेव्हा नीरजचे आजोबा नोकरी करत होते. त्यांना महिन्याला पगारसुद्धा मिळत होता आणि ते महिन्याला घरात किराणा सामान आणून देत होते. नीरजचे आजी आजोबा घरामध्ये पैसे देत होते, म्हणून नीरजची आई सासू सासऱ्यांसोबत चांगली वागत होती. पण नंतर थोड्या दिवसांनी वाढलेल्या वयामुळे नीरजच्या आजोबांना त्यांच्या कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. नीरजची आई त्याच्या आजी आजोबांना सोबत कशी वागत होती? नीरजची आई आजी आजोबांपासून वेगळे राहण्याचा विचार करत होते, पण वेगळे होतील तरी कसे? ते कारण नीरजला दुसरा चुलता पण नव्हता. मग आजच्या दोघांना नीरजचे वडील हे एकटेच होते. त्यांना दुसरा मुलगा पण नव्हता की ते त्यांच्याकडे जाऊन राहिले असते. काय म्हातारपणात त्यांना असे ते ठेवू शकतील? नीरजची आई वेगळीही राहिली असती तरी समाजाने त्याच्या आई वडिलांना नावं ठेवली असती. म्हणून लोकांचा आणि समाजाचा विचार करून नीरजची आई त्यांच्यापासून वेगळी झाली नाही, पण ती कधी मनापासून त्यांच्यासोबत राहिली नाही. नीरजच्या आजोबांची नोकरी गेल्यानंतर नीरजच्या आईचे वागणे बदलले. तेव्हापासून त्या सासू सासऱ्यांसोबत वाईट वागत होत्या. ती कधी जेवायला पण द्यायची नाही, त्यांची औषधं द्यायची नाही वेळेत. रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून आजी आजोबांबरोबर भांडण करत होती. ते आपल्या मुलासाठी आणि नातवासाठी दोघेही नीरजचा त्रास सहन करत होते. दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. या गोष्टीचा विचार करून शांत होते. हे आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, मग तो कसा आहे त्याच्यासोबतचा आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. गेल्या वेळेससुद्धा नीरज जेव्हा त्याची पेपर संपल्यावर घरी आला होता तेव्हासुद्धा नीरजच्या आईचे वागणे तिच्या सासू सासऱ्यांबरोबर व्यवस्थित नव्हते. घरातील सर्व कामे आजी आजोबांकडून करून घ्यायची. बाजारातून भाजी आणणे आणि घरातील कामे आजी करायच्या. भांडी घासणे, कपडे धुणे, दिवस रात्र नीरजची आई आजी आजोबांकडून लोकांसारखे कामे करून घेत होती. एवढं सगळं करूनसुद्धा नीरजची आई श्रद्धा हिला त्याच्या आजी आजोबांविषयी नेहमीच तक्रार होत होती. नेहमी म्हणायचे की कधी त्यांनी हे केलं नाही, कधी ते केलं नाही, कधी कधी तर यांनी हे तोडलं. सारखी सासूला दोष द्यायची. जरी त्यांच्या हातून काही एखादी तुटले फुटले तर त्यांना खूप गोष्टी ऐकवायचे आणि छोट्या छोट्या कारणावरून टोमणे मारायचे. हे नुसते तुम्ही बसून खाता, तुम्हाला काही कामधंदा नाही, फुकटचं खाता. नीरज पेपर संपल्यावर घरी येणार होता असं त्याने आपल्या आईला फोनवर सांगितलं. माझे पेपर संपले आहेत म्हणून मी काही दिवस घरीच राहणार आहे. नीरज घरी येत आहे तेव्हा त्याच्या आईला कळालं की तिने असा विचार केला, नीरजचे आजी आजोबांवर खूप प्रेम आहे. आजी आजोबांची अशी अवस्था त्याने पाहिली तर आईला तो कधीच माफ करणार नाही आणि तिला आणखीन 4 गोष्टी बोलून दाखवणार. म्हणून नीरजच्या भीतीने तिने आपल्या सासू सासऱ्यांना आधीच सांगितले की नीरज उद्या येत आहे. तुम्ही त्यांच्यासोबत काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी तुम्हाला या घरातून हाकलून देईल कायमचं. तुम्ही रस्त्यावरती फिरत बसा, खायला प्यायलाही मिळणार नाही.
त्यामुळे तुम्ही शांत बसले तर ठीक आहे. जे काही खायला बनवून देईल ते चुपचाप खाऊन घ्यायचं. नीरजच्या समोर जास्त नखरे नाही करायचे आणि तुमच्या दोघांकडून घरातली सर्व कामे करून घेते असं जर सांगितले तर दुसऱ्या दिवशी नीरज जेव्हा घरी पोचला तेव्हा त्याला दिसले की त्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी आईने संपूर्ण घर सजवलं होतं. त्याचे आजी आजोबा आंघोळ करून नवीन कपडे घालून कॉटवर आरामात बसले होते आणि नीरजच्या आईने नीरजला घरात बोलून सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला. सर्वांना चहा नाश्ता दिल्यावर नीरजची आई तिच्या सासू सासऱ्यांकडे आली आणि म्हणाली, आई बाबा, तुम्हाला काय खायची इच्छा आहे ते सांगा. नीरजची आई नीरजला विचारू लागली की बाळा, तुला काय खायचं आहे? एवढ्या दिवसांनी तू आला आहेस. आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे. हे मनात ती घरची कामं उरकून घेऊ लागली तेव्हा नीरज म्हणाला, अगं आई, तुला जे पाहिजे ते बनव. मला काहीही चालेल. तू काहीही बनव, मी खाईल. नीरजच्या आईने आपल्या सासू सासऱ्यांची इतकी काळजी घेतली की आपली आई आपल्या आजी आजोबांची इतकी काळजी घेते असा विचार नीरजच्या मनात आला. नीरजला सुद्धा असे वाटू लागले की माझी आई माझी आजोबांची किती काळजी घेत आहे. भांडी, कपडे, स्वयंपाक, सगळं घर आवरणं, घरातील कामे सगळी माझी आई करते. आजी आजोबांना अंथरुणावरच जेवायला देते आणि जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी गरम पाणीही देते. नीरजला हे पाहून खूप आनंद झाला होता. त्याची आई आजी आजोबाची किती काळजी घेत. नीरज वडील राजेश त्यांना जुने काही कशाचं देणं घेणं नव्हतंच. बायको जे सांगल तेच ऐकत होते आणि दुसरीकडे नीरज आजोबा कांतीलाल परिस्थितीमुळे निराश झाले होते. ते त्यांच्या सुनेला कधीच काही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या मुलाला काही सांगितलं तर तो आई वडिलांचे समजून घेत नव्हता. पण कांतीलालजींनी आपल्या मुलाला सत्य सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते आपल्या पत्नीच्या विरोधात एकही शब्द ऐकायला तयार नव्हते. नीरजचे वडील त्यांना गप्प बसा असं म्हणायचे. तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर तिचं ऐकावं लागेल. नीरजच्या आईला त्यांना नोकर म्हणून ठेवायचे होते. खूप निराश झाले होते, त्यामुळे ते सर्व सहन करत होते. नीरज काही दिवसांसाठी घरी आला होता. हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण म्हणजे त्यांचा नातू त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होता. नीरजसमोर त्यांची सून त्यांचा अजिबात अपमान करत नव्हती. त्यांना असं वाटायचं की ते सुद्धा कुटुंबातील एक भाग आहेत आणि घरातील सदस्य सुद्धा आहेत. असेही त्यांच्या सुनेने करावे, त्यांना घरातील नोकर बनवून ठेवले होते. नीरज पुन्हा गेल्यानंतर त्याच्या आजी आजोबांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच गेल्या होत्या. हळूहळू त्यांचे आजारही वाढू लागले होते. दोघांनाही आत्ता जास्त काम होत नव्हते, तरी पण त्यांची सून त्यांना कामे सांगायची. सासू सासरे त्यांची तब्येत ठीक आहे की नाही ते सुद्धा बघत नव्हते. एक दिवस आजीला खूप ताप आला होता, त्यामुळे त्यांना बेडवरून उठता पण येत नव्हते. पण तरीही नीरजच्या आईने तिच्या मैत्रिणीला घरी बोलवलं होतं, त्यामुळे त्यांच्या चहा नाश्ता व्यवस्थाही करावी लागली. नीरजच्या आईने त्यांच्या सासूबाईंना हाक मारली, अगं कुठं आहेस? किती वेळ झाला तुला आवाज देत आहे. तुला कालच सांगितलं होते ना माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत म्हणून. तू काहीच कसं केलं नाही. ना साफसफाई केली, ना खाण्यापिण्याची व्यवस्था केली. इथे आरामात झोपली आहेस. अजून किती काम बाकी आहे दिसत नाही का? असे बोलून नीरजच्या आईने त्यांच्या सासूचा हात पकडला आणि त्यांना किचनमध्ये ओढत नेले आणि म्हणाले, पटकन हात हलवून नाश्त्याची व्यवस्था करा. माझ्या मैत्रिणी कधीही येतील, अपमान होईल. असं काही वागू नकोस. अच्छा आजी, त्यांना एवढा ताप होता तरी त्या काम करत होत्या आणि त्यांच्या सुनेच्या मैत्रिणीसाठी
नाश्ता बनवला होता. त्यांनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा बनवला आणि नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. त्यांची तब्येत बरी नव्हती तरी त्या खोलीत जाऊ लागल्या. ते त्यांच्या सुनेला म्हणाल्या, मला अजिबात उभे राहता येत नाही. मी नाश्ता करून ठेवला आहे, तो त्यांना दे. मी औषध घेऊन विश्रांती घेते. असे बोलून नीरजच्या आजी खोलीमध्ये निघून जात होत्या. तेव्हा त्यांची सून त्यांचा हात झटकून म्हणाली, अरे महाराणी, आराम करायला चालली आहे. तू इथे आराम कर आणि मी माझ्या मैत्रिणींसमोर नोकरांसारखे काम करू का? इथे गुपचूप उभे राहा. जोपर्यंत माझ्या मैत्रिणीचा चहा नाश्ता होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जायचं नाही. ते कधीही घरी येतील. तेवढ्यात दाराची बेल वाजते. नीरजची आई म्हणाली, माझ्या मैत्रिणी आल्या. हे बघ म्हातारे, शांतपणे उभे राहा. माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला तर तुझं काही खरं नाही. असं बोलत की लगेच दार उघडायला गेली. नीरजच्या आईने सगळ्यांना बोलावून आत सोफ्यावर बसवले. सोफ्यावर बसल्यावर तिने तिच्या मैत्रिणींना चहा नाश्ता करण्यासाठी सासूबाईंना आवाज दिला. बिचाऱ्या नीरजच्या आजीला चालताही येत नव्हते, पण तरीही मजबुरी असल्यामुळे ते हातात नाश्त्याचे ताट घेऊन बाहेर आल्या. नाश्ता देऊन ते परत चहा आणण्यासाठी आतमध्ये गेल्या. चहा आणत असताना नीरजच्या आईच्या मैत्रिणी चहा नाश्ता करण्यासाठी पुढे वाकल्या. तेवढ्यात नीरजच्या आजींना चक्कर आली आणि त्यांच्या हातातून खाली ट्रे निसटला आणि पडला. त्यामुळे श्रद्धाच्या मैत्रिणीचे हात भाजले आणि कपडेही घाण झाले. ते सर्व श्रद्धाला सांसारिक गोष्टी सांगू लागल्या. तो घरात कसे नोकर ठेवले आहेत, एक कामही त्यांना नीट करता येत नाही. एखादी चांगली मूह करून ठेव कामाला. स्वस्त पगाराच्या नावाखाली तू आजींना कामावर ठेवलेस. आता बोल त्याचे परिणाम. त्यांच्यामुळे माझा हात भाजला. तर दुसरी तिच्या रुमालाने साडी पुसत म्हणाली, तू माझी इतकी महागडी साडी खराब केलीस. तू मर्यादा ओलांडली आहे. या म्हातारीचे डोळे फुटले आहेत का? तिला काही दिसत नाही का कसलं काम करते ते? आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढून टाक. इथून पुढे मलाही तुझ्या घरी दिसली नाही पाहिजे. तिला फक्त कामावरून हाकलून दे. हे सगळं ऐकून आजींचा अपमान होताना पाहून कांतीलालजी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. किती रागाने म्हणाले की तुम्ही दोघेही तुमच्या जिभेवर ताबा ठेवा. श्रद्धा, तुझ्या मैत्रिणी तुझ्या सासूचा इतका अपमान करत आहेस आणि तू गप्प उभे राहून सर्व ऐकत आहेस. तर श्रद्धाच्या मैत्रिणी तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाल्या, ही तुझी सासू आहे. तू तर पूर्ण हद्द पार केली आहेस. पैसे वाचवण्यासाठी तू तर स्वतःच्या वृद्ध सासूला आणि सासऱ्यांना काम लावत आहेस. असे बोलून तिच्या सर्व मैत्रिणी आपसात श्रद्धाची चेष्टा करू लागली. ते सर्व पाहून श्रद्धाला राग आला. जोपर्यंत तिच्या मैत्रिणी घरी होत्या तोपर्यंत श्रद्धा आणि तिचा राग कंट्रोल केला होता. पण श्रद्धाच्या मैत्रिणी घराबाहेर जाताच श्रद्धा तिच्या सासू सासऱ्यांवर भयंकर चिडली. तिला सासू सासऱ्यांचा खूप राग आला होता. रागाच्या भरात बडबड करायला सुरुवात केली. तिच्यावर हात उचलला. इतक्यात तिचे सासरे कांतीलालजींनी तिचा हात धरून तिला मागे ढकलून दिले आणि म्हणाले, खबरदार श्रद्धा, सासूबाईंच्या दिशेने एक जरी पाऊल टाकले तर आज मी तुला सोडणार नाही. आजपर्यंत मी तुझी सर्व सहन केलं. तू कधी ना कधी बदलशील, पण तू कशाची बनली आहेस कोणास ठाऊक. तुझी सासू आजारी आहे याची तुला कल्पना असताना सुद्धा तिच्याकडून इतके काम करून घेत आहेस. हे सर्व सहन करूनही तू तिला असे फळ देत आहेस. आज कांतीलालजी रागाच्या भरात बोलतच जात होते. श्रद्धाची आज हिंमतच होत नव्हती की त्यांच्या सासऱ्यांसमोर एकही शब्द बोलायचे. पण ती स्वतः एकही शब्द बोलली नाही. पण तिचा नवरा घरी आल्यानंतर त्याला तिने असं काही सर्व सांगितलं की त्याने आपल्या बायकोच्या नियमांमध्ये येऊन मग रात्री आपल्या आईवडिलांना सामान उचलून घराबाहेर
ठेवले. बिचारी कांतीलालजी आपल्या मुलाला खूप सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या व्यक्तींनी त्यांचे ऐकले नाही आणि त्यांना घरातून हाकलून दिले आणि घराचा दरवाजा लावून घेतला. बिचारी दोघेही बाहेर उभे राहून वाट बघत बसले की त्यांचा मुलगा येईल आणि दार उघडेल. खूप वेळ झाला तरी दार उघडले नाही, म्हणून शेवटी कांतीलालजी आपले सामान उचलून चालू लागले. आजीने त्यांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात? आपला एकुलता एक मुलगा, एक सून आणि मुलाला सोडून आपण कुठे जाणार? अजून कोणाच्या आधारे आपण आयुष्य जगणार? तेव्हा कांतीलालजी म्हणाले, आपल्या बायकोला म्हणाले, आपण एकमेकांच्या आधारे जगू. मी ठरवलं आहे, आजपासून मी आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या समोर भीक मागणार नाही. काहीही झालं तरी मी माझं आयुष्य जगेल आणि हे माझ्या आयुष्यात लिहिलेले असेल तर मी माझ्या नातवाला नक्की भेटेल. असा विचार करून त्यांनी घर सोडले. तेव्हापासून दोघे रस्त्याच्या कडेला बांधलेल्या छोट्याशा झोपडीत आपले जीवन जगत होते आणि छोटे मोठे काम करून आपल्या पोटाची खळगी भरत होते. नीरजला त्याच्या आजी आजोबांकडून त्याच्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची माहिती कळाली. तेव्हा नीरज क्षमता आपला आणि त्यावेळी तो आपल्या आजी आजोबांना म्हणाला, तुम्ही तुमच्या वस्तू घ्या आणि माझ्यासोबत चला. तुम्हाला कोणाच्या समोर हात पसरण्याची गरज नाही. तुम्ही अशी छोटी मोठी कामं करायची नाहीत. तुम्ही आत्ता माझ्यासोबत राहायचे आहे. नीरज आत्ता आजी आजोबांना घेऊन त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याच्या आजोबा त्याला नकार देत होते, परंतु नीरजने त्यांची समजूत घातली आणि त्यांना घेऊन आपल्या आईवडिलांना भेटायला निघाला. नीरजने जाऊन दार ठोकले. त्याच्या आईने दार उघडताच ती अशी रिस्पेक्ट झाली की आनंदीही झाली आणि म्हणाली, अरे नीरज, कसा आहेस तू? सर्व ठीक तर आहे ना? आज तू ठीक आहेस ना? नीरजला घरात बोलून त्याची आई म्हणाली, अहो तुम्ही ऐकताय का? नीरज आला आहे. इतक्यात नीरजचे वडील त्यांच्या खोलीतून बाहेर आले. आपल्या मुलाला मिठी मारून म्हणाले, इंजिनियर साहेब, कसा आहेस? शेवटी तुला आपल्या आईवडिलांना भेटायला वेळ मिळाला. एवढ्या दिवसात तुला तुझ्या आईवडिलांची आठवण आली नाही का? आपल्या वडिलांचे असे शब्द ऐकून नीरज रागाने म्हणाला, तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण येते का? नीरजचे उत्तर ऐकून दोघेही एकमेकांकडे रोखून पाहू लागले. मग नीरजचे चेहऱ्यावर खोटे स्मित घेऊन बोलला, बाबा, मी फक्त गंमत करतोय. आजी आजोबा कुठे आहेत? प्लीज त्यांना बोलवा ना. तुमच्यासारखे तेही मला पाहून आनंदी होतील. परंतु नीरजचे आई वडील त्याच्या आजी आजोबांना तेव्हा बोलवतील जेव्हा ते घरात असतील तर ना. आपल्या आईवडिलांचे चेहरे फिके पडलेले पाहून नीरजने विचारले, काय झाले आई बाबा? आजी आजोबांना बोलवण्याचा तुम्ही एवढा विचार करत आहात का? काही नाही बाळा. तेवढ्यात नीरजची आई म्हणाली, तुझे आजी आजोबा बाहेर फिरायला गेले आहेत. ते खूप दिवसांपासून सांगत होते त्यांना कुठेतरी तीर्थयात्रेला जायचे होते म्हणून. त्यामुळे त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणून आम्ही त्यांना तीर्थयात्रेला पाठवले आहे. तू बस. नीरज म्हणाला, त्यांना तीर्थयात्रेला पाठवले आहे की कुठे दुसरीकडे पाठवले आहे? नीरजचा रागाने पडलेला चेहरा पाहून त्याचे आई वडील त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. मग नीरजने त्याच्या आजी आजोबांना हाक मारून आत बोलावले. त्यांना पाहताच त्याचे आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. ते दोघेही थक्क झाले. आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. नीरजने आपल्या आई वडिलांना अनेक गोष्टी सुनावल्या. नीरज म्हणाला, लाज नाही वाटत का तुम्हाला? या वयात आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलून त्यांना दारोदारी भीक मागायला सोडून दिलं. कशी मुलं आहात तुम्ही? तुम्ही तुमच्या आई वडिलांचा
एकदाही विचार केला नाही? असा मुलगा असण्यापेक्षा नसलेलाच बरा. नीरजचे आईवडील त्याला खूप समजावत होते, पण नीरजने त्यांचे काही ऐकले नाही. श्रद्धा आणि नीरजचे वडील आजी आजोबांच्या समोर हात जोडून म्हणाले, आमचे चुकले, आम्हाला माफ करा. कांतीलालजींनी आपली पावले मागे घेतली आणि म्हणाले, नीरज बेटा, मला या घरात राहायचे नाही. इथून या लोकांनी माझा हात धरून मला घराबाहेर काढले, त्यामुळे आजच्या नंतर मी या घरात राहू शकत नाही. नीरजने आजोबांचे म्हणणे ऐकून म्हणाला, अगदी बरोबर आजोबा, या घरात फक्त हे दोघेच राहू शकतात, कारण त्यांना इतर कोणीही इथे राहिलेले आवडत नाही. त्यांना एकटे राहू द्या. माझ्यासोबत चला. चला तुम्ही, आजपासून मी त्यांची तोंडही पाहणार नाही. असे म्हणत नीरज रागाने घेऊन जाऊ लागला. त्याच्या आईवडिलांनी त्याला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. यावेळी नीरज न थांबता आजी आजोबांना सोबत घेऊन जवळपास निघून गेला. त्यांनी आपल्या आजी आजोबांना वर्षभर सोबत ठेवले होते. नीरज त्याच्या आईवडिलांशी बोललासुद्धा नाही आणि त्याच्या मुलाखतीनंतर त्याला एक चांगली नोकरी मिळाली. आता तो आणि त्याची आजी आजोबा शहरात राहत होते. आपल्या मुलाशी कोणताही संपर्क न झाल्याने नीरजचे वडील आणि श्रद्धा यांनाही त्यांची चूक कळाली होती की जेव्हा त्यांची मुले त्यांच्या आईवडिलांना पूर्णपणे असहाय्य सोडून जातात तेव्हा त्यांना कसे वाटते. अनेक वर्षांनी आईवडिलांची समजूत काढण्यासाठी दोघेही नीरजच्या खोलीत पोहोचले. नीरज भाड्याने राहत होता. नीरज ऑफिसमधून येण्याआधी त्यांनी त्यांचे सासू सासरे कांतीलालजी आणि नीरजची आजी यांना समजावले आणि नीरज ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या आईवडिलांना पाहून त्याला खूप राग आला होता. त्याने आपल्या आजीच्या आजोबांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपल्या आजी आजोबांचे बोलणे तो टाळू शकला नाही. तो आपल्या आई वडिलांचा त्यांच्या घरी घेऊन आला आणि सगळे कुटुंब आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे श्रद्धा आणि नीरजचे वडील या दोघांनाही शहाणपण आले आणि ते आपल्या आईवडिलांची सेवा करू लागले आणि संपूर्ण कुटुंब आनंदाने राहू लागले. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.